कशात सगळेजण आणि मी आज ब्लॉग थोडा उशिरा हे केला कारण का अर्ध काम पण राहिलेलं आणि मम्मीने इकडे डाळ भात भाजी वगैरे सगळं करून घेतलंय. मोबाईल कुठे करू आणि मी एकीकडे चपात्या करून घेते. चपात्यांना आहे चपाती करून घेते. म्हणजे चपाती झाले ना सगळ्यांना भुका लागल्यात. पाणी आता लावायला कोणाला सांगणार? मोटर चालू करायला सांगितली पाहिजे ना मम्मी. इकडे मी चपाती करून घेते. चपाती करून घेते आणि मिरच्या तळायच्या. मला फेवरेट, मला खूप आवडतं तर ते पण करायचं आहे. आधी पहिलं चपाती करून गॅस घालवावं लागेल. मी बोलपाट लाटणं कुठे आहे? कुठे आहे हे बॉल? इकडे आला बाबू, बॉल इकडे आला तुझा. बॉल ये ग जेवायला आमच्याकडे. झाले पापड लाटून? वाऱ्याने गॅस गेला, मला माहितीच नव्हतं. आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. आता मिरच्या करायच्या आहेत. झालं चपाती. सगळ्यांना भूक लागली आहे. 1 वाजून गेला. बघा ना माझा नख तुटला. खूप जमतोय, दिसतंय खूप जमतोय. इकडे मी चपात्या लाटून घेतल्यानंतर मग मम्मी बोलली की उद्याला मच्छी आणायची होती म्हणून मग काका आणि पप्पा बाहेर गेले.
मच्छी वगैरे आणायला आणि काकांना घरात बसून कंटाळा आलेला, कारण का इकडे आम्ही कसं नवीन आलेलो ना गावामध्ये, तर काय समजत नव्हतं कुठे जायचं काय. तर काका बोलले चल आपण फिरून येऊया. मग पप्पा आणि काका फिरायला गेले, तोपर्यंत आमचं जेवण इकडे रेडी होतं. आणि मग पप्पांनी उद्यासाठी मच्छी आणली. मग उद्याचा पण ब्लॉग मी एकत्र अपलोड केला. तर माझा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा, आणि काय जे अपडेट होत होतं ते तुमच्यासोबत मी शेअर करत होती. चपाती झाली. आम्ही आता गावात फिरायला आम्ही बाहेर गेलो, तर काका बोलले चला आपण बाहेर फिरून येऊया. तर काकाने आणि मला काय समजतच नव्हतं, तर एक जोक असा झाला की तुम्ही पण सगळेजण हसाल की इकडे ना समोरच्या काकांनी सांगितलं की इकडे पूजा आहे, तर तुम्ही जा करून गावामध्ये जाता सत्यनारायणची पूजा आहे करून सांगितलं. तर आम्ही दोघं गेलं. काका बोलले चला आपण दोघं जाऊन येऊया. तर आम्ही दोघं गेलो आणि असा जोक मोठा झाला की इकडे सत्यनारायणाची म्हणजे लग्नाची पूजा होती आणि आम्ही गेलो पूजेला. तर एका माणसाला आम्ही विचारलं की इकडे पूजा आहे ना, तर ते काका बोलले आम्हाला हो पूजा आहे, पण ही लग्नाची पूजा आहे, सत्यनारायणची नाही. तर ते समोरचे काका आम्हाला बोललेले सगळ्यांनी जा, आम्ही पण येतो आहे करून, तुम्ही पुढे जा. तर ठीक आहे करून गाव फिरता फिरता आपण पूजेला पण पाया पडून येऊया. आणि तिकडे जेवण होतं म्हणून काका बोलले की आपण घरामध्ये फोन करून सांगूया की आमच्यासाठी जेवण नको बनवू, आम्ही इकडंच जेवू करून. आणि आम्ही मम्मीला फोन करून सांगितलं. नशीब आमच्यामध्ये अशी सवय आहे की जेवण बनवायचं असेल तर मोजकं जेवण नाही बनवायचं, असं एवढं जेवण बनवायचं की 2-3 माणसं अजून जेवले पाहिजे. मग एक्स्ट्रा जेवण आम्ही करून ठेवतो. तर मम्मीला माहिती होतं. तर काका बोलले चल आपण जाऊन येऊया तिकडे. आणि त्या पूजेमध्ये आम्ही गेलो, तर आमचा इतका मोठा पचका झाला ना, खूप मोठा पचका झाला. आणि इतका हसत होतो ना, पूर्ण घरी येईपर्यंत नुसतं आम्ही दोघं हसतच होतो, काका आणि मी. तर ह्याच्यावर पण असं काय घडत असेल किंवा घडलं असेल तर मला गाडी आली तर ते आम्ही जाईपर्यंत पण आमच्याकडे वळून तो एक माणूस बघत होता आमच्याकडे की मोठा जीव झाला, काय सांगू. तर आम्ही बघत होतो हे रस्ते वगैरे खूप आहे, खूप दगडी वगैरे, म्हणजे गाडी वगैरे जाण्यासाठी बरोबर नाही आहे. पण ठीक आहे, ते बोलत होते आता रस्ता वगैरे नीट बनवणार आहे. तर तो ग्राउंड आहे ना समोर, आता अंधार झाला आहे, रात्रीचं मी ब्लॉग काढला आहे म्हणून काय दिसत नाही व्हिडिओ. तर आमची कार होती तिकडे ठेवलेली, तर काका तेच बोलत होते ही बा आपली कार. आणि आम्ही रस्ता पण चुकलो, आम्हाला रस्ता पण भेटत नव्हता, कुठून गेलो आणि कुठून आलो. बघा काय दिसतंय का, बघा काहीच दिसत नव्हतं, काय म्हणजे काहीच दिसत नव्हतं. तर मी तुम्हाला हेच दाखवण्यासाठी की गावातलं वातावरण, फक्त 7:30 का 7 वाजलेले, 7चा टाईम आहे. तर बघा किती अंधार आहे, बघा काहीच दिसत नाही आहे. तर काका बोलले की नको बाबा पुढे वगैरे जायला नको, जनावर वगैरे असेल, बाहेर निघालं तर आपली वाट लागेल. आणि समोर 2-3 माणूस चालत होते, तरी पण आम्हाला दिसलं नाही. जेव्हा आम्ही समोर गेलो ना तेव्हा दिसला. आणि तर काका पण बोलले की चल आपण जाऊया करून. आम्ही गेलो पुढे, तर एक माणूस होता आम्ही पूजेला आणि इकडे घरी आली. मग मॅगी बनवते,
तर इकडे मी मॅगी बनवत होती आणि खूप जणांना ठेवायची होती म्हणून जेवढी होती तेवढी मी बनवली. पण एक इश्यू झाला की मॅगी मसाला त्यामध्ये कमी पडत होता, म्हणून मी जाऊन पटकन मॅगी मसाला आणला आणि मॅगी बनवली सगळ्यांपुरता. तर नाश्त्याला काहीच नव्हतं करायला, त्याच्यामुळे इकडे मॅगी बनवत होती मी. आणि मॅगी खूप छान झाली, पण त्या मॅगीमध्ये जो मसाला असतो ना त्याची टेस्ट वेगळी लागते. आणि आपण जो भाजीचा मॅगी मसाला असतो तो टाकला तर मला वाटलं की आता सगळी मॅगी म्हणजे फेल गेली. तर नाही, असं काय नाही झालं, खूप छान झालं ती मॅगी, सगळ्यांनी खाल्ली मॅगी. आम्ही इकडे मॅगी खात होतो, नाश्ता करत होतो आणि पप्पा मॅगी खायला या. आम्ही मॅगी खातो आणि चाय पितो, नाश्ता करायला या. इकडे बघा मी सगळं किचन वगैरे साफ करायचं होतं. भांडी पण खूप पसारा पडलेला, तर किचन वगैरे सगळं साफ करत होती. तोपर्यंत मम्मी बोलली ते काका वगैरे येईपर्यंत, मच्छी आणायला गेलेले, तर काका वगैरे येईपर्यंत सगळं तू साफ करून घे. मग मी सगळं अख्खं घर साफ केलं आणि आता वरती खालती घर बनवलं आहे. तर सगळं आम्हाला बोलायला पण वेळ नाही भेटत. पण इकडे गावामध्ये कसं असतं, बाहेरचे लोक पण येतात बघायला, परत म्हणजे एकत्र खूप मस्त वाटतं. आणि गावामध्ये आम्हाला तर पहिला गावामध्ये आवडायचं नाही, म्हणजे आत्ता तर आम्ही गावामध्ये, आम्हाला बिल्डिंगची सवय होती, पण आता आम्हाला गावामध्येच आम्ही राहतो. बोललं तर मी गावातच राहते, मला तर गावामध्येच दिलं. तर इकडे पण सेम तसंच असतं, बोलतात वगैरे, तर खूप चांगलं वाटतं. वेळ कसा जातो ते समजत नाही. आणि आपण बिल्डिंगमध्ये असलो तर मेन म्हणजे आमचं घर आता इतकं मोठं आहे ना, बनवलं आहे. तर मला काय मोठे पण दाखवायचं नाही आहे, पण मी एक सांगते की वेळ कसा जातो, तर कामामध्ये वेळ जातो आणि सगळं स्वच्छ करेपर्यंत, तर वरचं खालचं सगळं नीट क्लीन करेपर्यंत वेळ कसा जातो. आम्हाला तर सकाळचे 12चे कधी 8 रात्रीचे 8 वाजतात, तेच आम्हाला समजत नाही. आणि पप्पा त्यात बोलतात की आता खूप लांब पडतं ना पप्पांना दुकानामध्ये जायला, तर पप्पा पण बोलतात की तुम्ही पटापट जेवण करायला लागा. तर आम्ही संध्याकाळीच आम्ही 5 ते 6 वाजता जेवण करायला लागतो, ते 7 वाजेपर्यंत आमचं जेवण रेडी असतं. पप्पा बोलतात लवकर जेवायला घ्यायचं आणि लवकर झोपायला घ्यायचं. तर इकडे मी किचन क्लीन करत होती, सगळं तेल वगैरे सांडलेलं सगळं सामान इकडे आणलं ना, तर ते सगळं एकत्र आणलेलं ना, तर ते तेल वगैरे सांडलेलं, तर ते करेपर्यंत आणि इकडे कलरिंग केलेलं ना, तर त्याच्यामुळे ना सगळा कलर ओट्यावर वगैरे सगळीकडे पडलेला, तर ते सुरीने काढत होती. तर ते काढता खूप वेळ झाला आणि सगळं क्लीन केल्यावर नंतर मग सॉरी, तर मम्मी तेच बोलली की आता क्लीन वगैरे करते मी. आणि बाबू वगैरे मस्ती वगैरे जरा बाहेर खेळायला पाठवलं, त्याच्यामुळे तो पण मला काम करून देत होता. नाहीतर मग तो आता मोठा झाला आहे, तरी पण मला खूप चिडचिड खूप उलटं असं वाटत होतं, तो लहानपणी खूप चांगला होता. आणि मुलांचं असं असतं, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ते लोक काय आपला त्रास वगैरे देत नाहीत. जेव्हा त्यांना समजावं लागतं तेव्हा ते खूप आपल्याला त्रास देतात. तर ते तसंच झालं माझ्या पण बाबूचं. तर हे क्लीन वगैरे करून घेतलं, तर खूप जागा होती आणि आम्हाला हे समजत नव्हतं. आमच्या ट्रॉल्या वगैरे बनवायच्या होत्या, म्हणजे भांडी वगैरे ठेवायला, ताटांचं वेगळं, टोपांचं वेगळं, वाट्यांचं वेगळं, असं ट्रॉली बनवायचं अजून बाकी राहिलं आहे. तर ते बनवण्यासाठी आम्हाला
अर्धी भांडी तर अशीच राहिलेली आणि आम्ही मांडणी वगैरे मम्मीनी कोणाकोणाला मलाच एक मांडणी तर मलाच देऊन टाकली आणि दुसरी मांडणी असं म्हणजे कोणाकोणाला पाहिजे होतं त्यांना देऊन टाकलं. त्याच्यामुळे मग भांडी कुठे ठेवायची आता तिला विचार पडलेला, तर मग तो पसारा असा दिसतो आहे. तर एनिवे जेव्हा नेक्स्ट टाईम आमच्या ट्रॉला वगैरे बनवून सगळं लावून झाल्यावर तुम्हाला ते खूप चांगलं वाटेल. आता तर तुम्हाला ते खूप दिसणार. तर जाऊ दे. आणि गॅस पण मम्मी बोलत होती की घ्यायचा एक नेक्स्ट टाईम बघू आम्ही. आणि मग इकडे मी क्लीन वगैरे करून घेतलं. मम्मी बोलली ज्या तुम्हाला त्या ह्या दिसतात ना, स्टाईल दिसत आहेत ना, त्या मम्मी बोलली की त्या स्टाईलला काय करू नकोस, नाहीतर मग ते काय झालं. एवढं इकडे आहे ना पाणी सगळं लागतं. अजून आंघोळ नाही झाली माझी. आंघोळ झाल्यावर काम करू, आधीच आंघोळ करायला बरं. बघा आता तुम्हाला खूप क्लीन दिसत असेल जरा, आणि ते व्हाईट दिसतं ना, ते थोडं तेच पेंटिंगचंच आहे. पेंटिंग झाली ना, तर त्याच्यामुळे ते तुम्हाला तसं दिसत असेल. ते क्लीन झाल्यानंतर मग ते छान दिसेल. आणि इकडे ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला. मग भांडी वगैरे घासून घेतली. आणि आमचे कपडे कसे आम्ही वॉशिंग मशीनला लावतो, पण वॉशिंग मशीनचं पण आता आम्ही घरातच लावणार. नाहीतर मग मम्मी बोलली की बाहेर कपडे धुवायला लागतात वगैरे. गावामध्ये एक तासच असतं की बाहेरच भांडी वगैरे घासायची असते, पण आम्ही नाही तसं केलं. इकडे आमचं वॉशरूम पण आतमध्येच आहे आणि सगळं आहे. पण इकडचे असे बोलतात की पाणी वगैरे जमलं तर मग आपलंच हे करायचं. तर प्रत्येक गावामध्ये एक तसंच आहे. पण जाऊ दे. आम्ही विचार केला की हे खूप लांब पडतं उसरली, पण जाऊ दे.
लांब तर पडतं, पण एक स्वतःचं तर स्वतःचं घर होतं. आणि किती दिवस भाड्याच्या घरामध्ये राहणार, भाड्याच्या घरामध्ये राहून किती वर्ष पैसे घालवणार. आणि तिकडे भाडं पण आम्हाला जास्त होतं, तर ते महिन्याला भाडं जाईपर्यंत किती वर्ष भाडंच आम्ही भरत होतो. तर एक स्वतःचं आपलं स्वतःचं आपलं घर पण झालं आणि सगळंच होईल आता. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा आवडला ते सांगा, आणि माझी क्लिनिंग पण कशी वाटली ते मला सांगा. आणि इकडे माझं क्लीन होईपर्यंत मम्मी मला तिकडे बोलत होती की बाहेर जायचं आहे आपल्याला, तू पटापट कर करून. तर बाहेर जाता येणार नाही, मी बोलली तिला बाहेर नको जायला, आज क्लीन करून घेऊया. कारण का काय नाही, एकदा ते काम सोडलं ना तर खूप कंटाळा येतं. एकदा काम करत राहिलं ना का कधी क्लीन होतं असं होतं, जरा सगळं साफ होतं. आणि तर मम्मी तेच बोलत होती आपण जाऊया करून. तर मग मम्मी आणि काका वगैरे गेले, आम्ही नाही गेलो. हो मम्मी वगैरे मला इकडे सांगत होती की ते सगळं क्लीन कशाला करत बसली, जर जायचं आहे ना आपल्याला वगैरे. तर मग ते बाहेरच्या बायका आल्या, मम्मी मला सांगितली. मम्मी आली तेव्हा बोलत होती काय सगळं साफ करत बसली, कुठे गेलं परत ते घे, किती चिकन केलं पडायला आपल्याला होतं ते ऐकते मी पडल्यावर. पण ती मला मी ते सांगते, पटकन याच्यावर पाय स्लिप होतं. बघ किती चिक्कल करून ठेवलायस वगैरे. आता काम करायचं आहे बोललं तर चिक्कल तर होणारच. ती मला ओरडत बसलेली, हे बघ हा कप कोणी काढला, तर मी त्यांचे भांडे बाहेर काढते. परत तर मला काय माहिती चित्रकाट करून ठेवले आणि तिला माहितीच नव्हतं मी व्हिडिओ काढते ते. नंतर मग तिला माहिती झालं, मी बाजूला गेला तेव्हा तिला माहिती झालं की ठेवला करून तिकडे. परत मला ओरडत होती की परत ते धुते कशाला, परत ते ओलं होईल करून. तिला माहितीच ना मी काय करते वगैरे, पण ती मला ओरडत होती. जाऊ दे आता, मम्मीला कुठेच काय सांगत बसू. आणि मग नंतर तो भात होता ना तिकडे, तर मी मला कसं आता सवय झाली आहे ना नवीन भात करायची वगैरे. तर मम्मी बोलते तू तो भात कशा टाकून दिलास, तर ताजा बनवायचा होता मला भात. तर मम्मी बोलते ताजा काय बनवते, हाय ना एवढा भात, तो काय टाकून द्यायला ठेवलाय का. मग मम्मीने तो भात घेतला आणि गरम करायला घेतला. तर मी पण तिला बोलत होती की आता गरमी झाली आहे ना, लवकर खराब होतं, तू नको ठेवत जाऊ. एक तर फ्रीज पण नव्हता आणला, आता फ्रीज आणला पप्पांनी. तर फ्रीज आणेपर्यंत थांब तिला बोललेली. आता आपण सध्या ते टाकून देऊया भात, तर चांगला आहे भात बोलली आणि गरम करायला ठेवला. म्हटलं जाऊ दे आता काय बोलू हिला. मग मी भांडी वगैरे सगळं क्लीन केलं, सगळं साफ केलं. आणि मध्ये मध्ये माझा भाऊ पण मला सतवत होता. कुठे गेला बाबू, आला बाबू तिकडे. आणि मध्ये मध्ये बाबू पण येत होता, तर बोलत होता मला तिकडे जाऊया, तर तिकडे जाऊया. तो आला का मध्ये मला काय करायलाच भेटत नाही. मी त्याला बोलली घरात ऐकतच नव्हतं.
आणि भांडी वगैरे सगळी झाली. गॅसचे वगैरे ते शेगडी सगळी साफ वगैरे करून घेतली. मग नंतर जेवण वगैरे करायला घेतलं. एकदा क्लीन झालं ना का जेवण वगैरे करायला बरं वाटतं. मग जेवणाचं काय वगैरे पडलं ते पुसून घेता येतं ना. मच्छी आणली तुम्हाला दाखवते थांबा. हे बघा ही मच्छी आणली बांगडा. आणि कोणती मच्छी आहे पण ही मला नाही माहिती. आणि बोंबील माझी फेवरेट बोंबील आहे. संध्याकाळचा टाईम झाला 6 वाजले. आम्ही आत्ताच उठलो मगाशी. आणि डुकू आत्ता उठला. चल बाबू चाय प्यायला. आम्ही चाय प्यायला खालती जातो. चल ए चाय आणि बिस्किट का मी जाऊ खालती. काय हे पेप्सी आणले बघ. पहिला चाय पिऊया नंतर पेप्सी पिऊया. आम्ही आता पेप्सी पिणार आहे चाय पिल्यानंतर. फॅन बंद करते हां. आम्ही आता पेप्सी पिणार आहे चाय पिल्यानंतर. आता मी उतरू कशी बाबा. थांबा मी मदर्स डेचा केक कापतो. व्हिडिओ काढतो. पुढे गेले मम्मी. ए कुत्रा मम्मी त्यांनी. चाय ठेवते चाय. चाय पिते आणि भेटते. तर इकडे मी चाय ठेवला. एका साईडला दूध तापत ठेवतो. काय तूप तूप नाही इकडेच आहे. हो दूध तापत. मम्मी आवाज देते. मोबाईल पण उडतो वाऱ्याने. बाबू जा तिकडे तिकडे जा. किती वाजले हा जा. कुठे गेला तिकडे जा. असे बाहेर बसतात गप्पा मारत. आज पाऊस जोरात पडेल. भिजूया आपण. कर ना लाजू नको. टेंगे टेंगे
टेंगे कर ना बाबू. काय वेगळाच करतो टेंगे. बाप रे, हे काय झालं. कोणाचा पत्रा आहे तो. ते पण वरतून आता पडेल. आई तो कौल आहे ना, तो पण पडेल आता. हे कौल आहे ना, ते पण पडेल आता.